पिंपरी चिंचवडसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचा जाहीररित्या केला जाणारा सार्वजनिक ठिकाणी केला जाणारा प्रचार जो आहे तो करण्याची मुदत काल संपली। मात्र जेव्हा अशा पद्धतीने जाहीर सार्वजनिक प्रचाराची मुदत संपते त्यानंतर अनेकदा मागच्या दारानं प्रचार सुरूच असतो। खरं तर यंदाच्या वेळेस निवडणूक आयोगानंच हा सगळा प्रचाराची मुदत संपल्याच्या नंतर घरोघरी जाऊन हाऊस टू हाऊस प्रचार करण्याला मुभा देखील दिली। मात्र जेव्हा अशा पद्धतीनं दबक्या आवाजांमध्ये दबक्या पावलांनी हा सगळा प्रचार हाऊस टू हाऊस चालू असतो त्यावेळी केवळ प्रचारच सुरू नसतो तर या सगळ्या मागे मोठ्या आर्थिक उलाढाली सुद्धा होत असतात आणि तसंच काहीसं वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या हद्दींमध्ये पाहायला मिळते आणि अर्थात पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पाहायला मिळते। पुण्यात नेमकं कुठे कुठे काय काय अशा पद्धतीनं घडतंय, कुठे कुणी पैसे वाटलेले आहेत, कुठे दागिने वाटलेले आहेत, कुठे वस्तूंचं कपड्यांचं वाटप होतंय, नेमकं पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये काय काय सध्या सुरू आहे, एवढ्या 1-1.5 दिवसांमध्ये काय काय घडलंय या सगळ्याच विषयी आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडचा प्रचार जो आहे तो जेव्हा संपला त्यानंतर पासूनच खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ समोर यायला सुरुवात झालेली होती। विशेष म्हणजे या सगळ्यातले 1 ते 2 व्हिडिओज जे आहेत, 1 ते 2 प्रकार जे आहेत ते प्रचार चालू असतानाचे सुद्धा आढळून आलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्या ठिकाणी कोथरूड कर्वेनगर बाजूच्या एका प्रभागामध्ये काही महिलांकडून चांदीच्या वस्तूंचं वाटप केलं जात होतं। रिंग सारखं दिसणारं काहीतरी या वस्तू होत्या, पिंक कलरच्या बॉक्समध्ये रॅप केलेल्या या वस्तू होत्या आणि अशा वस्तू घेऊन काही उमेदवारांचे हातात पोस्टर्स वगैरे घेऊन या महिला त्यांच्या प्रभागामध्ये काहीतरी वाटत असल्याचं तिथल्या काही स्थानिक तरुणांना किंवा कार्यकर्त्यांना कळलेलं होतं। त्यानंतर त्यांनी या महिलांकडे विचारणा केली, विचारपूस केल्याच्या नंतर त्यांनी त्यांची पर्स दाखवली, ज्या पर्समध्ये छोट्या छोट्या या डब्या होत्या ज्यांच्यामध्ये काहीतरी चांदीच्या वस्तू होत्या आणि त्या खूप मोठ्या संख्येने या पर्समध्ये भरून आणलेल्या होत्या। मुळात हे सगळं कुणी वाटलं वगैरे हा सगळा जरी मुद्दा असला तरी सुद्धा हा एक व्हिडिओ बाहेर आल्याच्या नंतर पुणे शहरामध्ये प्रचार सुरू असताना सुद्धा असं बरंच काही काही घडतंय हे लक्षात आलेलं होतं। त्या दृष्टिकोनातून मग सगळ्याच टीम ज्या आहेत म्हणजे पोलीस यंत्रणा असतील किंवा निवडणूक आयोगाची पथकं असतील वगैरे सगळ्यांकडूनच अशा पद्धतीनं जे काही घडत असेल त्या सगळ्यावरती कुठेतरी लक्ष ठेवण्यासाठीच्या यंत्रणा तातडीनं कार्यरत झालेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। खरं तर या तातडीने यंत्रणा आत्ता कार्यरत झाल्या नव्हत्या, अगदी जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाल्या तेव्हापासूनच गाड्यांची चेकिंग असेल किंवा नाकेबंदी करणं वगैरे असेल अशा पद्धतीने संशयास्पद काही आढळलं तर हे सगळं घडत होतं। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर मात्र आणखी जास्त सगळ्याच पुणे शहरातल्या यंत्रणा सजग झालेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। त्याचबरोबर अनेक प्रभागांमध्ये पैशांचं सर्रास वाटप सुरू असलेलं पाहायला मिळालं। म्हणजे असे खूप प्रभाग आहेत ज्या प्रभागांमध्ये कॅश पकडलेली आहे, काही कारमध्ये कारच्या डिक्कीमध्ये कॅश ठेवलेली आहे किंवा अनेक ठिकाणी वोटर लिस्ट सापडलेल्या आहेत। असं सगळं सुरू असताना काही ठिकाणी वस्तूंचं वाटप सुद्धा केलं जात होतं। म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड मधला काल रात्रीचाच एक व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी मोठ्या टेम्पोमध्ये भरून वॉशिंग मशीन आणलेल्या होत्या। म्हणजे आपण एका वॉशिंग मशीनची किंमत जर काढायला गेलो तर जवळपास 18 ते 20 हजारांपासून एक अगदी किरकोळ बेसिक ज्या वॉशिंग मशीन असतात त्या सुरू होतात। त्यामुळे इतकं मोठं सगळंच अर्थकारण या सगळ्याच्या मागे हे कुठेतरी लक्षात येतं की वॉशिंग मशीनचं वाटप करण्यासाठी आणलेलं होतं। या वॉशिंग मशीन सुद्धा जप्त करण्यात आल्या। अर्थात हे कुणी आणलं होतं, कशासाठी आणलं होतं वगैरे या सगळ्याचा आता तपास चालू आहे कारण या सगळ्या वस्तू जप्त करण्यात आल्यात। दुसरीकडे हा वॉशिंग मशीनचा व्हिडिओ व्हायरल होत होता, तिसरीकडे आणखी काही कार्यकर्ते पदाधिकारी पैसे वाटत असल्याचं दिसून आलं होतं। पुण्यातल्या टिंगरे नगर वगैरे त्या विश्रांतवाडीच्या साईडला तिकडच्या भागामध्ये काही महिलांकडून काही महिलांचे घरात कोण कोण वोटिंग करणारे वगैरे अशा लोकांना त्यांची नावं विचारून त्यांची नावं लिहून घेतली जात होती। ज्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांनी या महिलांना अप्रोच केलं, तुम्ही कोण आहात, काय आहात वगैरे असं विचारलं, त्यानंतर असं सांगितलं गेलं की आम्हाला केवळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आणि त्यासाठी आम्ही ही महिलांची नावं विचारतोय। मात्र खरंच या सगळ्यामध्ये ही नावं कशासाठी विचारली जात होती या सगळ्याचा तपास अर्थातच सुरू असलेला पाहायला मिळतोय। म्हणजे पुणे शहरामध्ये केवळ इतकंच घडत नव्हतं तर आणखी एक गोष्ट घडली ती काल घडली। काल ज्यावेळेस प्रचार थांबला त्याच्यानंतर घडलेली एक घटना आहे। पुण्यामध्ये वसंत मोरे जे शिवसेनेचे उबाठा गटाचे मोठे नेते आहेत आणि स्वतः इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत, अधिकृत उमेदवार आहेत, असं सगळं असताना वसंत मोरेंनी सुद्धा काल एक फेसबुक लाईव्ह केलं। नेहमीप्रमाणे ते त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती प्रकाश टाकताना पाहायला मिळतात, तशाच पद्धतीनं कालही त्यांनी केलेलं होतं। या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांच्या जवळपासच्या प्रभागामधल्या एका उमेदवाराकडून कुठेतरी चांदीच्या वस्तूंचं वाटप केलं जातंय असा आरोप केला गेला। एक गाडी होती, ज्या टेम्पो सारखी एक गाडी होती जी गाडी धरलेली होती, या गाडीमध्ये खूप मोठ्या संख्येने बॉक्स होते।
बॉक्स उघडून बघितल्याच्या नंतर वाटी आणि चमचा पाहायला मिळाला. वरकरणी चांदीचं वाटत असलेलं हे सगळं मटेरियल होतं. मात्र जेव्हा या कार्यकर्त्यांनी ते उघडून वगैरे बघितलं, अक्षरशः एका हाताने सुद्धा तुम्ही त्याला दाबू शकता, तोडू शकता, इतकं किरकोळ मटेरियल होतं. त्यामुळे हे चांदी सुद्धा नव्हतं. चांदी प्लेटेड आपण म्हणू शकतो की प्लास्टिक किंवा अशा पद्धतीचं कुठलं तरी फेक मटेरियल होतं. अर्थात त्यानंतर वसंत मोरे सुद्धा असं म्हटले की केवळ 20-25 रुपयांची ही वस्तू आहे आणि इतक्या किरकोळ वस्तूसाठी तुम्ही कुठेतरी प्रलोभनं देताय मतदारांना, हे कितपत योग्य आहे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं. अर्थात जे वसंत मोरे म्हटले तेच इतर गोष्टींसाठी, इतर प्रभागांसाठी सुद्धा लागू पडतं. काही ठिकाणी चांदीचे कॉइन वगैरे वाटण्यात आलेले आहेत किंवा काही ठिकाणी चांदीचे दागिने वाटल्याचे आरोप झालेले होते. या सगळ्या आरोपांमध्ये ज्या काही वस्तू होत्या, ज्या काही वस्तू वाटल्या जात होत्या, या वस्तू खरंच खऱ्या आहेत का, याची शहानिशा मात्र कुणीही केलेली नाही. केवळ चांदी वाटली जाते, केवळ काहीतरी मौल्यवान वाटलं जातं असं म्हटलं गेलं. मात्र हे खरंच किती मौल्यवान आहे हा सुद्धा विचार करण्याचा भाग आहे. दुसरीकडे आज मकर संक्रांती असल्यामुळे काल रात्री काही ठिकाणी साड्यांचं वाटप केलं जात होतं. आज सुद्धा काही ठिकाणी साड्या आणि तिळगुळ वगैरे वाटले जात होते असं सुद्धा सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरं तर पुणे शहरामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल, खूप मोठ्या संख्येने हे सगळं अर्थकारण, आर्थिक उलाढाल ही मतदानापूर्वी सुरू असलेली पाहायला मिळते. एका मताला किती भाव मिळतोय अशा चर्चा स्थानिक पातळीवरती लोक करताना पाहायला मिळतात. प्रत्येक चावडीवर, चहाच्या टपरीवर, घरांमध्ये याच चर्चा रंगलेल्या आहेत की कुणाकडून किती पैसे वाटले जातात, कुणाकडून किती रुपयांचं पाकिट येतं, कुणाचं पाकिट किती जड असणार वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. मात्र या सगळ्याच्या नंतर हे जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत हे कितपत खरे आहेत, कुणाविषयीचे आहेत, कोण उमेदवार आहेत, खरंच कुणी वाटत होतं की हे केवळ बनावट काहीतरी गोष्टी होत्या, बनावट हा सगळा प्रकार रचला गेलेला होता, कुणाला अडचणीत आणण्यासाठी हे केलं जात होतं का, या सगळ्याचा तपास पोलीस यंत्रणा करतील, निवडणूक आयोग सुद्धा हे सगळं करेल. मात्र एक गोष्ट जी अनेक वर्षांपासून घडत आलेली आहे की अशा पद्धतीनं मतदारांना प्रलोभनं देणं हे प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं. तसंच आत्ताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होत आहे. अर्थात निवडणुका 9 वर्षांच्या नंतर लागल्यामुळे खूप मोठा स्पॅन हा नगरसेवकांविना गेल्यामुळे नगरसेवक सुद्धा प्रचंड डेस्परेट आहेत. त्यांचं हे पुन्हा मतदान करवून घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी. त्यामुळे अर्थातच ही मतं मिळवण्यासाठी कुठल्याही थराला कदाचित उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जाऊ शकतात. मात्र मतदार म्हणून तुम्हाला आता सजग राहावं लागणार आहे. आपलं मत आपण खरंच विकणार आहोत का याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. एकदा तुम्ही जर तुमचं मत विकलत तर पुढचे 5 वर्ष तुम्ही त्या उमेदवाराला काहीच म्हणू शकत नाही. जर तुम्ही ज्याने कोणी तुमचं मत विकत घेतलं असेल आणि त्याला वोटिंग झाल्याच्या नंतर तो जर व्यक्ती निवडून आला आणि त्याने पुढचे 5 वर्ष तुमचं काहीच काम केलं नाही तर तुम्ही बोलू शकणार नाही. तुम्हाला बोलण्याचा तो अधिकार सुद्धा नसेल, कारण त्याने तुमचं मत विकत घेतलं होतं आणि तुम्हीही मतदार म्हणून हे मत विकलेलं होतं. त्यामुळे आपण बघतोय प्रचार जेव्हापासून सुरू झालाय, अनेक नेते असं सांगताना पाहायला मिळतात की तुम्ही ज्याच्याकडून जे काही घ्यायचंय ते घ्या, कुणाच्या पार्ट्यांना जा, जेवण करा, मटण खा, पण आमचं बटन दाबा, असं म्हणताना खूप नेते आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र तरी सुद्धा एक सुसंस्कृत, सुजाण नागरिक म्हणून तुम्ही कुणाला मत देताय, का देताय, मत देण्यामागचं कारण काय आहे आणि ज्याला मत देताय तो माणूस तुमची 5 वर्ष कामं करणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या सगळ्याचा विचार करून जो कोणी योग्य उमेदवार तुम्हाला वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करा. तुमचं मत विकू नका, विकले जाऊ नका. अर्थात जर तुम्ही विकले गेलात तर त्यानंतर तुम्हाला बोलण्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. पुढच्या 5 वर्षांमध्ये कदाचित अशा काही गोष्टी घडतील ज्या अजिबात अनपेक्षित असतील आणि या सगळ्याच्या नंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मतदार म्हणून सजग राहण्याची ही वेळ आहे. तुमचा योग्य नगरसेवक निवडून देण्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्तीला मतदान करणं आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडणं हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण अर्थात उद्याच मतदान आहे. आजच्या दिवसभरामध्ये, आजच्या रात्रीमध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडणार आहेत. मात्र या सगळ्या घडामोडींच्या नंतर सुद्धा योग्य उमेदवार निवडून देणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.